नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 8 मार्च. 7 मार्च म्हणजे कालच्या दिवसापासून बातम्या यायला सुरुवात झाली, की कुठेतरी मध्यस्थीसाठी प्रयत्न चालू झालेले आहेत. इराण सोबत जे युद्ध सुरू केलं इस्रायल आणि अमेरिकेने, त्याच्यामध्ये मध्यस्थीची गरज निर्माण झालेली आहे आणि त्याच्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत. कालचा पूर्ण दिवस मी थांबले होते, थोडाफार अपडेट घेतला आणि आज तुमच्यापर्यंत येते आहे. ह्याच्यामधली पावलं जी टाकली गेलेली आहेत, ती नेमकी कोणी टाकली आहेत हे आपण सांगू शकत नाही. पिक्चरमध्ये ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये अमेरिका किंवा इस्रायल नाही. म्हणजे हल्ले त्यांनी सुरू केले, तर मध्यस्थी सुद्धा कदाचित त्यांनी सुरू केली असती किंवा इराणने सुरू केली असती. म्हणजे असं म्हटलं जातं, की अमेरिकेने निरोप दिला इराणच्या नेतृत्वाला, जे काही बदललेलं नेतृत्व आहे, की पुन्हा एकदा वाटाघाटींसाठी बसा आणि त्याला पूर्ण नकार मिळाला. दुसऱ्या बाजूला इराणचं नेतृत्व इतकं चाणाक्ष आहे, की त्यांनी अ, जे तुमचे कुर्दांचे नेते होते त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं, की ह्यांच्या नादी लागू नका. कारण ह्यांच्या नादी लागून तुम्हाला हातात काही मिळणार नाही. तेव्हा कुर्दिस्तान ज्यांना हवा आहे, अशा संघटनांच्या नेत्यांना इराणच्या प्रेसिडेंटनी आपल्या भेटीला बोलवलं. तेही लोक आले. शिवाय जे विघटनवादी आहेत, ते आलेले होते. प्रेसिडेंट त्याचं नाव बरझानी आहे आणि बरझानीचं आणि इराणचे परराष्ट्र मंत्री आराघी ह्यांचा आधी टेलिफोनवरती संवाद झाला. त्यानंतर ते भेटायला आले आणि त्याच्यामध्ये असं ठरलं, की कुर्द लोक जे आहेत ते अमेरिकेने जे सांगितलेलं आहे, की तुम्ही आत घुसा आणि मागणी करा, त्याला ते सपोर्ट करणार नाहीत. अशा तऱ्हेने इराणनी दोन्ही बाजूनी आपली मोर्चेबंदी तर केलेली होती. मग अचानक आता मध्यस्थी करायची तर नेमकं काय आणि कोण पुढे आलं? तर त्याच्यामध्ये नाव आलं ते सौदी अरेबियाचं. काही मला वाटतं जवळ-जवळ एक 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल किंवा कदाचित त्याही पेक्षा जास्त, की चीनने इराण आणि सौदी अरेबिया ह्यांना एकत्र आणलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल, की सौदीचे आणि इराणचे जे इंटेलिजन्स प्रमुख होते, म्हणजे गुप्तचर विभागाची मुख्य, हे बीजिंगमध्ये होते. सलग 2 ते 3 दिवस चर्चा झाली आणि त्यानंतर मग चीननी हे जाहीर केलेलं होतं, की इराण आणि सौदी आता एकमेकांसोबत राहतील आणि त्यांचे संबंध चांगले असतील. या घटनेनंतर सगळे जे विश्लेषक होते त्यांनी सांगायचा प्रयत्न केला, की बघा चीननी कसा मध्य पूर्वेच्या राजकारणामध्ये दिमागदार प्रवेश केलेला आहे. जे अमेरिकेला जमलं नाही, ते चीननी करून दाखवलंय. सौदी हा सुन्नींचा प्रमुख देश आणि नेता, तर इराण हा शियांचा प्रमुख देश आणि नेता आणि ह्या दोघांना त्यांनी एकत्र आणून दाखवलं. हे चीनचं कर्तृत्व आहे आणि ह्यानंतर आता मध्य पूर्वेचं राजकारण बदलेल आणि अमेरिकेची पिछेहाट होईल. तिथे चीनचा शिरकाव झालेला आहे. अशा तऱ्हेची सगळी विश्लेषणं येत होती आणि त्याची थोडीफार काहींनी वाह केली, काहींनी टरसुद्धा उडवली होती. कुठे ना कुठेतरी त्यामध्ये तथ्य असावं. सौदीने याच्यामध्ये चीनला गुंतवण्याचा प्रयत्न केला आणि सौदीनी चीनला फोन करून सांगितलं, "तुम्ही आम्हाला एकत्र आणलत आणि आमच्यामधलं वितुष्ट कमी करण्याचा प्रयत्न केलात. तेव्हा आता इराणला समजून सांगा, की ते आमच्यावर हल्ला का करतायत?" आणि मग चीननी मध्यस्थी केली. इराणच्या लीडरशिपशी चीन बोलला. त्यानंतर मग जे काही ठरलं त्याच्यामध्ये काय झालं, हे बघण्यासारखं आहे. आणि ह्याची जी अनाउन्समेंट आहे, ही अनाउन्समेंट पेझेशकियन हे त्यांचे जे पंतप्रधान आहेत आत्ताचे इराणचे, त्यांनी केलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे आपण बघूया. मसूद पेझेशकियन हे इराणचे प्रेसिडेंट आहेत आत्ता, पंतप्रधान नव्हे, सॉरी. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, की इंटेरिम लीडरशिप काउन्सिल अप्रूव्ड that no attacks or missile strikes will be carried out against neighboring countries unless an act
अगेन्स्ट अन अटॅक अगेन्स्ट इराण ओरिजिनेट्स फ्रॉम दोज कंट्रीज. म्हणजे जे सध्याचं जे टेम्पररी त्यांची लीडरशिप काउन्सिल बनवली गेलेली आहे, नेतृत्व मंडळ बनवलं गेलं आहे, त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या एखाद्या शेजारच्या राष्ट्रामधून आपल्यावर जर का हल्ले होत नसतील तर आपण त्यांच्यावरती हल्ले करू नये. आणि हे तत्व म्हणून मान्य झालेलं आहे आणि नेतृत्व मंडळाने त्याला होकार दिलेला आहे. हे स्टेटमेंट आलं पेजेशकियान यांचं. त्याच्या अर्थच असा की चीननी ही जी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. सौदी आणि इराण ह्यांच्यामधली ही जी मध्यस्थी आहे ती चीननी केलेली होती. हे महत्वाचं. सौदीलाही तेच हवं होतं की हे सगळे जे देश आहेत, मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी कतारवर हल्ले केले, बहारीनवर केले, सौदीवर केले, जॉर्डनवर केले. मला नाही वाटत ओमानवर केले. कुठलेही देश विशेष काही आता उरले असतील असं नाहीये. आणि ह्या सगळीकडे जिथे-जिथे अमेरिकेचे बेस होते ते सगळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय. बहारीन मधली सर्वात मोठी रडार सिस्टीम त्यांनी निकामी करून टाकली आणि अशा तऱ्हेने एक अशी परिस्थिती तिथे आणलेली आहे की आता हे बेसेस अमेरिका ताबडतोबीने वापरू शकणार नाही. तिथे दुरुस्तीची गरज आहे, काहीतरी उभारण्याची गरज आहे. त्यामुळे ते सगळे असेही निकामी झालेले आहेत. मग आता इराणला आणखी हल्ले करून काय मिळणार आहे? इराणने जे दुबई सारख्या ठिकाणी हल्ले केले किंवा सौदी सारख्या ठिकाणी हल्ले केले, ते त्यांच्या आर्थिक केंद्रांवरती सुद्धा केले आणि तिथे ह्या लोकांचं हात जे आहे ते पोळले. कतारची सुद्धा तीच अवस्था होती. तेव्हा हे जे आश्वासन मिळवलं गेलेलं आहे हे अतिशय महत्वाचं आश्वासन आहे. आणि हे आश्वासन जे आहे ते केवळ चीनच्या मध्यस्थीने झालं का? माझ्या मनामध्ये शंका आहे त्याच्याबाबत. म्हणजे चीनच्या शब्दाला वजन आहे. इराणच्या बाबतीत तर निश्चित आहे. कारण आजच्या घडीला सुद्धा बघा असं म्हटलं जातंय म्हणजे एक प्रचार चाललेला मी बघते आहे, की अमेरिकेकडून, की इराणकडची जवळ-जवळ 86% मिसाईलचा साठा आता संपलेला आहे म्हणून. मिसाईल्सचा, ड्रोन्सचा काय त्यांना काय म्हणायचंय कल्पना नाही मला. पण असा एक जोरदार प्रोपगंडा जो आहे, प्रचार जो आहे तो आज चालू असलेला आपल्याला दिसतो. इराण आता काही दिवसात कोसळेल कारण त्यांच्याकडे स्टॉकच उरलेला नाहीये, असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. पण त्याच्या उलट ॲक्चुअली स्पीकिंग मध्यपूर्वेतले देश ही तक्रार करतायत, की बघा आमच्याकडचे सगळे जे म्हणजे एखादा असा अटॅक आला तर त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून जी शस्त्रास्त्र लागतात तो आमचा साठा संपत आलेला आहे. ह्यानंतर इराणनी हल्ले केले तर आमच्याकडे बचावासाठी काहीच उरलेलं नाही कारण अमेरिका सुद्धा ते आम्हाला देऊ शकत नाहीये. त्यामुळे हे सगळे देश जे आहेत ते अक्षरशः बेजार झालेले होते आणि असहाय्य झाल्यासारखे दिसत होते. ही युद्धामध्ये नेहमी असंच असतं. दोन्ही बाजूने स्टोरीज फ्लोट केल्या जातात. ते सांगतायत इराणचे साठा संपला आणि हे सांगतायत आमच्याकडचा साठा संपला. त्या नेमकी काय परिस्थिती आहे आपण समजू शकतो आणि म्हणूनच प्रयत्न मध्यस्थीचे सुरू झाले. पण ह्या प्रयत्नांना यश आलं का नेमक्या कशाला यश आलं? माझ्या मनात जी शंका आहे ती अशासाठी आहे, की 6 मार्च रोजी जनरल आसिम मुनीर हे सौदी अरेबियाच्या भेटीसाठी गेले होते. तिथल्या वरिष्ठ नेतृत्वाला ते भेटले आणि काही ना काही निर्णय दिला. त्यांनी काही अपडेट्स दिले. आसिम मुनीर यांनी अफगाणिस्तानच्या विरोधामध्ये एक आघाडी उघडलेली होती आपण बघितलं. तिथेही जाऊन त्यांनी हवाई हल्ले केलेले आपण बघितलं. जेणेकरून अफगाणिस्तान जो आहे त्यांनी विशेष काही करू नये म्हणजे त्यांना त्यांच्या हल्ल्यामध्ये गुंतवून ठेवावं एवढा हेतू हा पाकिस्तानचा होता. कारण अफगाणिस्ताननी जाहीर केलेलं होतं, की गरज आली तर आम्ही इराणच्या मदतीला जाऊ म्हणून. ही गोष्ट काही विशेष हे नाही कारण अफगाणिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिया प्रजा सुद्धा आहे. तिथली हजारा जी प्रजा आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते शियापंथी आहेत. तेव्हा अफगाणिस्तान असं बोलला असेल तर नवल नाही, परंतु त्यांना ती संधीच मिळू नये म्हणून एक प्रकारे पाकिस्तानने त्यांना त्यांच्यावरती हवाई हल्ले करून गुंतवून ठेवलं होतं. पण तेवढं पुरेसं नाहीये. तेव्हा सौदी अरेबियानी पाकिस्तानची भेट घेतली आणि त्यानंतर चक्र फिरायला लागली. कारण इराणला असा निरोप दिला गेला, की पाकिस्तान आता हल्ल्यासाठी तयार आहे म्हणून.
सौदी आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक संरक्षण करार झालेला आहे आणि त्या संरक्षण करारानुसार सौदीच्या मदतीला येणं, त्यांच्यावर हल्ला झाला तर मदतीला येणं, हे पाकिस्तानचं कर्तव्य बनून जातं. सौदीवर तर हल्ले झालेले आहेत. तेव्हा सौदीनी मेसेज काय दिलाय लक्षात घ्या, की तुम्ही आता आमच्यावरती हल्ले केले तर पाकिस्तान ऍक्टिव्हेट होईल. आणि पाकिस्तान ऍक्टिव्हेट होईल म्हणजे एक न्यूक्लिअर पॉवर ऍक्टिव्हेट होईल. ही न्यूक्लिअर पॉवर जी आहे तिचा धाक खुद्द इराणला सुद्धा आहे. किती तुम्ही म्हणाल की पाकिस्ताननी इराणच्या अणु कार्यक्रमात मदत केली, त्यांना काय अमुक दिलं तमुक दिलं, तरी देखील इराण हा सुन्नी देश नाहीये, तो शिया देश आहे. पाकिस्तान मध्ये सुन्नी बहुल लोक आहेत. तेव्हा एक सुन्नी देश ज्याच्याकडे अणु कार्यक्रम आहे, टेस्टेड आहे, वॉरहेड्स आहेत. इराणकडे सगळं तसं आहे असं नाही. ती धमकी आल्यानंतर इराण वरमलेला दिसला आणि म्हणून माझं जे हेडिंग मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबियानी एक प्रकारे इराणला कोंडीत पकडला. एका बाजूनी चीनला सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही मध्यस्थी करा आणि त्यांच्याकडून आश्वासन घेतलं की इथे हल्ले होणार नाहीत. परंतु ते पुरेसं नाही, कारण इराण हा टग्या देश आहे, टग्यांचा देश आहे. तेव्हा त्यांना त्याहूनपेक्षा जास्त दडपणाची गरज आहे हे लक्षात घेऊन सौदीनी पाकिस्तानला मध्ये उतरवलं आणि जेव्हा आपल्यावरती अणुहल्ला होऊ शकतो ह्याची जाणीव झाली तेव्हा इराण हा वरमला आणि त्यांनी थोडेफार आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती बदलण्याचा प्रयत्न केलाय. पण इथेच केवळ मॅटर थांबलेली नाहीये. सौदी अरेबियानी हे हल्ले करणार नाही ह्याच्या पलीकडे जाऊन इराणकडून आणखी एक आश्वासन मिळालेलं दिसतं आणि ते महत्वाचं आश्वासन आहे. त्याच्यामध्ये सौदींनी असं सांगितलेलं, इराणनी असं सांगितलेलं आहे की आता इथून पुढे तुमच्यावरती हुदी सुद्धा हल्ले करणार नाहीत. जे लाल समुद्राच्या आसपास हल्ले करत होते हुदी लोक इराणच्या वतीने, तसे हल्ले आता होणार नाहीत. आणि दुसरं सौदीचं जे सायनोपेक किंवा आरामको जॉईंट व्हेंचर आहे, त्या जॉईंट व्हेंचर वरती सुद्धा हल्ले करणार नाही हेही आश्वासन सौदीनी इराणकडून आता मिळवलेलं आहे. आणि ह्याच्या बदल्यात तर काहीतरी दिलेलं आहे मित्रांनो. असं नाहीये की म्हणजे आपण जरूर म्हणू की बाबा आसिम मुनीरनी तिकडे भेट दिली, काहीतरी ठरलं, मग ते परत गेले आणि पाकिस्तानकडून हल्ला होईल म्हणून इराण वरमला. पण इराण सुद्धा काही कच्चा चेला नाहीये. त्यांनी आणखी एक गोष्ट सौदीकडून मान्य करून घेतली आणि सौदीकडून त्यांनी काय मान्य करून घेतलं, तर तुम्ही गल्फ कोऑर्डिनेशन कमिटी आणि ते जे सगळे मेंबर आहेत त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा की अमेरिकेमध्ये आम्ही गुंतवणूक करणार नाही. तेव्हा ते जे 4 देश हे एकत्र आले आणि त्यांनी जे कळवलं अमेरिकेला की तुम्ही आम्हाला युद्धाच्या खर्चात पाडलेला आहे आणि हा खर्च आता करायचा असेल तर आम्हाला आता तुमच्याकडे आम्ही जे भांडवल गुंतवू म्हणून सांगितलं होतं तसं आम्हाला करता येणार नाही. हा जो निरोप दिला गेला तो ह्या सगळ्या मध्यस्थीचे जे प्रयत्न आहेत त्याचा एक भाग होता, लक्षात घ्या. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही म्हणाल की ट्रम्पसाठी इन्व्हेस्टमेंट मोठी होती, जरूर होती, परंतु ती अत्यंत क्रुशल सेक्टरमध्ये आहे, अत्यंत महत्वाच्या इंडस्ट्रीमध्ये आहे. ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जाणार होती अमेरिकेसाठी. अमेरिकेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये खूप मोठ्या भांडवलाची गरज आहे आणि ते भांडवल मध्य पूर्वेतून आपल्याला मिळेल अशी अमेरिकेने तजवीज केलेली होती. हे भांडवल नसेल तर अमेरिकेचं पाऊल पुढे पडणार नाही. चीन ऑलरेडी पुढे गेलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आणि आता जर का भांडवल मिळालं नाही तर अमेरिका त्याच्यात मागे पडेल, तंत्रज्ञानाने मागे पडेल, ही परिस्थिती आहे. तेव्हा हे जे गुंतवणूक थांबवू ह्याचा अर्थ खूप मोठा आहे हे लक्षात घ्या. भविष्य काळासाठी अमेरिकेच्या भविष्य काळासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधली गुंतवणूक अत्यंत महत्वाची होती. ती गुंतवणूक जर मध्य पूर्वेतले हे लोक थांबवणार असतील तर अमेरिकेसाठी मोठा जसा धोका आहे. म्हणजे कुठून कुठून कशा
चेकमेट झालेले आहेत हे लक्षात. ही गोष्ट एक लक्षात ठेवा, हे सगळे मध्यस्थीचे जे प्रयत्न आहेत, त्याला अमेरिका सुद्धा फटकारेल अशातली गोष्ट नाहीये. कारण अमेरिकेसाठी एक महत्वाचं आहे, की हे युद्ध जर का लांबलं तर त्याच्यामध्ये फटका जास्त जबर फटका अमेरिकेला बसणार आहे. तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा असं जर काही झालं तर ते हवं आहे. अर्थात तिथे बसलेले जे कोणी गरम डोक्याची माणसं आहेत, त्यांनी त्याचं ॲप्रिसिएशन केलं तर ठीक आहे. नाही केलं, तर मग युद्ध कसं लांबत जाईल, हे कोणाला सांगता येणार नाही आणि म्हणून आजच्या घडीला तरी मध्यस्थीचे प्रयत्न हे महत्त्वाचे झालेले आहेत. हे निर्विवाद घ्या आणि म्हणून म्हणते सुरुवात सौदीनी केली, त्याच्यात चीन उतरला आणि अमेरिकेसाठी सुद्धा कोंडी असलेली आपण बघितली. तेव्हा गेम्स हे असे चाललेले आहेत. ह्याला कितपत यश येतं हे बघायचंय, कारण इराणने आजच्या घडीला तरी कबूल केलेलं आहे, की आम्ही शेजारच्या देशांवरती हल्ला करणार नाही. म्हणजे आता एकच देश उरला, जिथे ते हल्ले करू शकतील आणि त्याचं नाव आहे इस्रायल. तेव्हा त्याच्यातून आता कसं बाहेर पडायचं हे किंवा समुद्रामध्ये उभे असलेले जे अमेरिकेचे ॲसेट आहेत, त्या ॲसेटवरती त्यांना आता हल्ले करावे लागतील. आणि त्याच्यामध्ये इराण काय करणार? चांगली त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. जर 86% साठा संपला ही बातमी खरी असेल, तर उरलेले 14% जे आहेत, ते त्यांना अतिशय छोट्या भूभागासाठी रिझर्व्ह ठेवता येतील. त्यामुळे कदाचित इराणी लोक सुद्धा खुश असू शकतील. कल्पना नाही काय झालंय नेमकं ते. ते अर्थातच चित्र स्पष्ट होईल तेव्हा आपण बोलू ह्याच्यावरती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.